दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे हे शिवसेना शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार आहेत। निलेश राणे यांना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार आहे। 2014 मध्ये शिवसेनेच्या वैभव नाईकांनी नारायण राणेंना पराभवाची धूळ चारली होती। त्यामुळे वडिलांच्या पराभवाचा वचपा निलेश राणे काढणार की इतिहासाची पुनरावृत्ती होणार पाहूया। आत्मासाठीच जिद्दी हीच सेना बाकी रद्दी जय जय महाराष्ट्र हो तुम ते हीच घोषणा शिवसेना शिवसेना शिवसेना। विश्वास जुना शिवसेना पुन्हा असा नारा देत निलेश राणेंनी भाजपला रामराम ठोकलाय। 23 ऑक्टोबरला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निलेश राणे हाती धनुष्यबाण घेणार आहेत। नारायण राणेसह त्यांच्या मुलांचा राजकीय प्रवास शिवसेना ते भाजपा व्हाया काँग्रेस असा राहिलाय। निलेश राणेंच्या रूपानं तब्बल 19 वर्षांनी राणे कुटुंबातील सदस्य शिवसेनेत परतत असल्यानं एक वर्तुळ पूर्ण होत आहे। शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष, भाजपा, शिंदेंची शिवसेना असा प्रवास। 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून खासदार। 2014च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊतांविरोधात निलेश राणेंचा पराभव। काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नारायण राणेंकडून स्वाभिमान पक्षाची स्थापना। 2019 मध्ये स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावर लोकसभेच्या रिंगणात विनायक राऊतांविरोधात पराभूत। संपूर्ण राणे कुटुंब 2019 मध्ये भाजपामध्ये। कुडाळ मालवणची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे असल्यानं विधानसभेसाठी धनुष्यबाण हाती। खरं मी तुम्हाला सांगतो, काही मिळवायला आलेलो नाही। माझा एक विषय डोक्यात आहे की मतदारसंघ चांगला करावा। माझी स्पर्धा कुठल्या आमदारांची नाही, मी त्यांच्यावर टीकाही करणार नाही, टीका करायची गरज सुद्धा नाही। माझी स्पर्धा ही माझ्याशी आहे। असं आहे की रावणाला सुद्धा धनुष्य पेलता आलं नाही, ते छाताडावर पडलं, एवढंच मी सांगतो। कुडाळ मालवण हा एकेकाळी नारायण राणेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। आधीच्या मालवण मतदारसंघातून 1990 ते 2004 अशा सलग 4 वेळा नारायण राणेंनी बाजी मारली। तर 2009 मध्ये अस्तित्वात असलेल्या कुडाळ मालवण मतदारसंघातून नारायण राणे 5व्यांदा विधानसभेत पोहोचले। मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईकांनी नारायण राणे यांचा पराभव केला। त्यानंतर राणे कुटुंबियांकडून कुणीही कुडाळ मालवण मधून निवडणूक लढवलेली नाही। 2014 नारायण राणे काँग्रेस 60,206 मतं, वैभव नाईक शिवसेना 70,582 मतं विजयी। 2019 वैभव नाईक शिवसेना 69,168 मतं विजयी। रणजित देसाई अपक्ष 54,819 मतं। कुडाळ मालवणच्या जनतेने निश्चित पद्धतीने ठरवलेलं आहे की आदरणीय निलेशजी राणेंसारखा एक सक्षम कामाच्या म्हणजे शब्द पाळणारा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणणारा आमदार लोकप्रतिनिधी आम्हाला निवडून द्यायचा आहे। त्यासाठी 23 तारखेला तुम्ही वाट पहा। कुटुंबाला मुळात लाज आब्रू शिल्लक राहिलेली नाही। त्या राण्यांना बाप बदलायची सवयच आहे। आता ही नवीन बाप त्या निलेश राणेंना बदलला आहे। यांनी स्वाभिमानी पक्ष काढला होता, ही स्वाभिमानी पक्ष देखील यांनी या महाराष्ट्राच्या मातीत घातला। यांचा स्वाभिमान बिलकुल कुठे शिल्लक राहिलेला नाही। बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी एकेकाळी ओळख असलेल्या नारायण राणे यांनी 2005 साली शिवसेनेला जय महाराष्ट्र केला। राणेंसोबत त्यांची दोन्ही मुलं देखील शिवसेनेपासून दुरावली। आता बदललेल्या परिस्थितीमुळे राणे बापलेक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आली आहे। राजकारणातील राणे कुटुंब, नारायण राणे भाजपा खासदार, नितेश राणे भाजपा कणकवलीतून उमेदवार, निलेश राणे शिंदेंची शिवसेना कुडाळ मालवण मधून उमेदवार। निलेश राणे सुद्धा खासदार राहिलेले एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे, म्हणून त्यांचा आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश होतोय। कदाचित ते त्या ठिकाणचे उमेदवार असतील असा एकंदरीत अंदाज आहे। 2014 मध्ये शिवसेनेच्या वैभव नाईकांनी नारायण राणेंना पराभवाची धूळ चारली होती। त्यामुळे वडिलांच्या पराभवाचा वचपा यंदा निलेश राणे काढणार का की वैभव नाईक 10 वर्षांपूर्वीच्या विजयाची पुनरावृत्ती करणार, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष असणार आहे। मात्र यंदा ठाकरेंची शिवसेना विरुद्ध राणे कुटुंबातील राजकीय शिमगा बघण्यासारखा असेल हे नक्की। सिंधुदुर्गहून उमेश बुचडेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सिंधुदुर्ग आवृत्तीचे पुढारीचे प्रमुख आहेत गणेश जेठे। गणेश जेठेजी, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवर। एक वर्तुळ पूर्ण झाले गणेश जेठेजी, म्हणजे मूळचे शिवसैनिक असणारे राणे, मग काँग्रेस प्रवेश, मग स्वाभिमान पक्ष, मग भाजप, आणि आता चिरंजीव त्यांचे एक चिरंजीव भाजपमध्ये, एक आलेत आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये। कसा पाहता या राणेंच्या प्रवासाकडे?
हो, एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. कारण राणे यांनी आपले राजकीय कारकीर्द शिवसेना ह्या पक्षातून मुंबईतून नगरसेवक म्हणून सुरू केली आणि त्यानंतर ते कोकणात आले, शिवसेना वाढवली, त्यानंतर ते मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले. नंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जवळपास 9 वर्ष ते काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यानंतर त्यांनी स्वाभिमान पक्ष स्थापन केला आणि गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, आपला पक्ष विसर्जित केला, स्वाभिमान पक्ष. आणि त्यामुळे आणि पुन्हा एकदा आता या 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्या मुलाला निलेश राणे यांना शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेऊन गेला आहे. मला असं वाटतं की हे वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. परंतु बाकीचे प्रवेश आणि हा प्रवेश यामध्ये एक फरक आहे की हा प्रवेश भाजपच्या सहमतीने झालेला आहे. भाजपच्या सहमतीने झाल्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये या प्रवेशामुळे कुठलं वितुष्ट निर्माण होणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की ह्या प्रवेशानंतर जसं सावंतवाडीमध्ये केसरकर उमेदवार आहेत, कुडाळमध्ये निलेश राणे आहेत आणि आता रत्नागिरीमध्ये सुद्धा उदय सामंत, किरण सामंत हे उमेदवार आहेत. तर मग तळ कोकणात तरी भाजपपेक्षा शिवसेना हाच मोठा भाऊ म्हणावा लागेल महायुतीमध्ये, अशी परिस्थिती आहे. आणि शेवटी राणे यांना आपले पुत्र निलेश राणे यांचं राजकीय करिअर घडवायचं आहे. की ते एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते, 2 वेळा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढले होते. त्यामुळे त्यांना त्यांचं करिअर घडवण्यासाठी साहजिकच त्यांना या पक्षामध्ये प्रवेश द्यावा लागला आहे, एकूणच राजकीय समीकरणांचा विचार करून. पण जेठेजी, या निमित्तानं हे सगळं आपल्याला बघत असताना आता एक चिरंजीव असणार आहेत भाजपमध्ये म्हणजे नितेश, दुसरे आहेत निलेश जे आता शिंदेच्या सेनेमध्ये जात आहेत. तर मग कोकणामध्ये आपापले पक्ष वाढवताना काही छुपा संघर्ष वगैरे बघायला मिळेल? हो, कारण हा भाजप पक्ष आहे. असं म्हटलं जातं, भाजपकडून म्हटलं जातं की पहिला देश, मग पक्ष आणि मग व्यक्ती. तर हे धोरण ते जे सगळीकडे राबवत आहेत ते त्यांचं कोकणातही हे धोरण राबवलेलं दिसतं आहे. आणि महत्वाचं म्हणजे भाजप नेहमी विरोधी पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करतं. इथे तर आता खासदार नारायण राणे भाजपच्या तिकिटावर निवडून आले. त्याशिवाय त्यांचे 2 नंबरचे चिरंजीव कणकवलीमध्ये भाजपच्या तिकिटावर आता पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे. अशा परिस्थितीमध्ये कुडाळमध्ये भाजपमधून जर निलेश राणे यांना उमेदवारी दिली असती तर भाजपवर उलटी टीका झाली असती घराणेशाहीची. आणि मला असं वाटतं की ती टीका टाळण्यासाठी हा निर्णय घेतलेला असावा, समजुतीने घेतला असावा. आणि महत्वाचं म्हणजे नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यामध्ये भाजप आणि शिवसेना वाढवण्यासाठी स्पर्धा होईल का? तर मला असं वाटतं तसं स्पर्धा होणार नाही. कारण ते एकाच पक्षात अनेक वर्ष राजकारण करत आहेत, निवडणुका लढवत आहेत. अशा वेळी दोघांमध्ये चांगला समन्वय दिसतो, कुठेही त्यांच्यामध्ये संघर्ष दिसत नाहीये. त्यामुळे मला वाटतं या पुढचं राजकारणही ते सहमतीनेच करतील असं वाटतं. धन्यवाद जेठेजी, आपण सविस्तर संवाद साधला पुढारी न्यूजशी. यासाठी धन्यवाद तुमच्या या सगळ्या इनपुट्स करिता.